नमस्कार. पपईची लागवड बेडवर का करावी? तर पपईची जर आपण प्लांट फिजिओलॉजी बघितली, म्हणजे पपईच्या शरीरशास्त्राचा अभ्यास केला, तर पपईची जी मुळं असतात ती मुळं ही 1.5 ते 3 फूट जमिनीत जात असतात. म्हणून पपईची मुळं जमिनीत जाताना, म्हणजे कमीत कमी 1.5 फूट जमिनीत जाताना जर त्या मुळाला अडथळा निर्माण झाला तर त्याच्याने काय होतं, पहिले मूळ कॉईल होतं, म्हणजे मूळ वाकतं, हो है ना, आणि गोल फिरतं. दुसरं मूळ वाकतं आणि तिसरं झाड जागेवरच थांबतं, झाडावर ट्रेस निर्माण होतं. मग हे कशामुळे होतं? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे जण सपाटेच्यावर लागवड करतात पपईची, बरोबर, किंवा रोटा करतात, तर रोटा बघितला असेल आपण, रोटा 8 इंचाच्या खाली काम करत नाही. म्हणजे थोडक्यात 8 इंचापर्यंत जमीन भुसभुशीत होते. त्याच्यामुळे जर मूळ खाली जायला लागलं तर 8 इंचाच्या खाली हार्ड पॅन कॉम्पॅक्ट कडकपणा जाणवतो आणि त्यामुळे ते मूळ गोल फिरतं. आणि ते मूळ गोल फिरल्यामुळे काय होतं, वरती झाड वेडवाकडं होतं आणि झाड व्हायरसकडे शिफ्ट होतं. मग याच्यासाठी सोल्युशन काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कधीही पपईची लागवड करत असाल तर पपईची लागवड करताना आपण जो बेड करणार आहे ना, तो 1.5 फूट उंच असला पाहिजे. 1.5 फूट उंच याच्यासाठी म्हटलं की पपईचे मूळ 1.5 ते 3 फूट जातं, बरोबर. म्हणून 1.5 फूट हाईट असली पाहिजे आणि टॉप हा 2.5 फुटाचा असला पाहिजे. बेड हा बेड सारखाच असला पाहिजे. बेड आपण झोपतो कसा, झोपायचा बेड कसा असतो, सपाट असतो ना, खालीवर राहिलं तर काय होतं, पाठीचे ताण. तसं हा बेड पण आपण जसा बेड करतो तसाच बेड असला पाहिजे, पूर्ण फ्लॅट असला पाहिजे, प्लेट युनिफॉर्म असला पाहिजे आणि बेड प्रॉपर प्रेस झाला पाहिजे. अशा पद्धतीने बेड केल्यानंतर त्या बेडवर आपण पपईची लागवड केली तर जो काही प्रॉब्लेम होतो, म्हणजे थोडक्यात आपलं रूट कॉईल होणार नाही, जे मूळ गोल फिरतं आणि झाड व्हायरसकडे शिफ्ट होतं ते होणार नाही. मुळांना जमिनीत जायला मोकळीक मिळते. तिसरं, पाण्याचा निचरा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, झाड ट्रेसमध्ये जात नाही. म्हणून आपण कधीही मित्रांनो पपईची लागवड करत असणार तर ती लागवड करताना आपल्याला बेडच करायचं आहे. ओके, धन्यवाद.